भयानक आहे. काय घडतंय मला काहीच कळत नाही. आत्मा, ती मीरा, ते श्राद्ध, आई, काय घडतंय काही कळत नाहीये. मी प्लॅन सेट केलेलं त्यामुळे तर नाही झालं ना. हे सगळं माझ्यामुळे तर नाही झालं ना. हे सगळं भयानक आहे, भयानक आहे. माया, माया, केवढा ताप आहे तुझ्या अंगात? काय झालं? तू बस, तू बस, तू बस, बस बस बस. काय झालं? मला राहायचं नाही, मला राहायचं नाही इकडे. आय डोंट वांट टू बी हिअर, आय डोंट वांट टू बी हिअर. माया, काय झालंय ते सांगशील का? मला कळत नाहीये. इथे सगळं नाही नीट नाही. इथे काहीच नॉर्मल नाही. इथे काहीच नॉर्मल नाहीये. काय नॉर्मल नाहीये? सांग बरं मला आधी. आत्मा, मीरा, आई, तू आत्मा बघितलास? परत तोच आत्मा बघितलास का? भयंकर घडतंय इथे. काय भयंकर घडतंय? मीरा, एक मिनिट थांब. हे घे, पाणी पी आधी. शांत हो. ताप आला ना तुला म्हणून काहीतरी बरळतेस तू. आराम केलास ना तर बरं वाटेल तुला. हा, आराम कर. इथे राहायचं नाही, इथे राहायचं नाही. हिला नक्की काय झालं? ही का असं बडबडतीये? इथे राहायचं नाहीये, इथे मला राहायचं नाहीये. काहीतरी विचित्र घडतंय. आय डोंट वांट टू बी हिअर. मला नाही राहायचं इथे. आत्मा, ती मीरा, मला उठ. खूप बोललीस, निघ आता इथून. सोड. साईन मी, पण आधी माझ्या कवड्या परत कर. तुला माहितीये ना माझी शक्ती परत आली आहे. मी काही करू शकते ते. मंजिरी, तू काहीही केलंस तरी सुद्धा मी तुला कवड्या देणार नाही. मला माझ्या कवड्या परत हव्यात मीरा. आणि मला माहितीये त्यांना तू तुझ्यापासून लांब ठेवणार नाहीस. त्या तुझ्याकडेच आहेत. ते माझ्या कवड्या दे. मीरा, कवड्या उचल. मीरा, तिच्या हातातली कवडी घे. हा. ताई, हिला काय झालं? एक मिनिट थांब मीरा. मंजिरी, कवडी घे. हव्या आहेत ना तुला कवड्या? घे मग. मीरा, तू माझ्या कवड्यांसोबत जे काही केलंस ना ते आत्ताच्या आत्ता मिटव. मला माझ्या कवड्या हव्यात. मला माझ्या कवड्या जर का मिळाल्या नाहीत ना तर सगळ्यांना मारून टाकेन मी, सगळ्यांना. पण त्याची सुरुवात करेन वेदापासून. मंजिरी, तू काहीही करू शकणार नाहीस. आणि तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आता तुला काय करायचंय ते कर. हे बघ, काय
हे बघ काय. आपल्याला घाबरवायला आली होती आणि स्वतःच घाबरून पळून गेली. मार्जरी, माझ्याकडे शक्ती असूनही मी कवड्यांना स्पर्श का करू शकले नाही? मी त्यांना हात लावला आणि एक तीव्र झटका मला जाणवला. हे असं का होतंय मला कळतच नाहीये. अंजने, तू कवड्यांना स्पर्श करू शकत नाहीस. पण का? तू स्वतःच्या हाताने कवड्या मीराकडे दिल्या होत्यास. त्या कवड्या आता तिच्या संरक्षणात आहेस. म्हणून आता लगेच त्या कवड्यांवर तुझा हक्क पुन्हा प्रस्थापित करणं तुला शक्य नाही. तू त्याला स्पर्श करू शकत नाहीस. पण मग आता काय करायचं? तुझ्या स्पर्शाविना त्या कवड्या ते घेऊन यायला लागतील. ताई, आई कुठे असेल? व्यवस्थित असेल ना ती? मंजिरीने काही केलं नसेल ना तिला? मीरा, तू काळजी करू नकोस. आपण शोधूया आपल्या आईला. नाही ताई, आई जर मंजिरीच्या त्या मायावी जागेत असेल तर कसं शोधणार आहोत आपण तिला? कसं बाहेर काढणार? आपण काहीतरी मार्ग काढूया यातून. आणि तसंही कवड्या आपल्याकडे आहेत ना, मग मंजिरी आपल्या आईला परत कवडीत कैद करू शकणार नाही. मीराणी, मला असं वाटतंय की आई इतकी वर्ष मंजिरीच्या कैदेत होती, पण तरी तिने तिला काहीच केलं नाही. मग आताही ती आईला काहीच करणार नाही बहुतेक. ताई, तुझं बरोबर आहे. कवड्या आपल्या ताब्यात आहेत म्हणून कदाचित मंजिरीला जे करायचंय ते ती करू शकत नसेल. पण आई अजून तिच्या कैदेत आहे ग. आणि मंजिरी काय काय करू शकते याचा अंदाज आपल्याला आहे. मीरा, नर्मदात्या, आत्या, काय झालं?